तेव्हा दीदी आली. आल्या दोघी मायलेकी आल्या असतील मागायला काहीतरी, म्हणजे स्वतःच्या भावाला लुटायचं आणि माझ्या पोरांना नजरा लावायचा. हिला पोरगा झाला नाही म्हणून नुसती माझ्या पोरांना नजरा लावते. ह्यांच्यामुळे कुठे जाता पण येईल. मी आले. तुम्हाला माहिती मी तुमच्यासाठी डोरेमॉनची राखी आणली. पण मी काही मागायला नव्हते गेले. मामी अशी कशी बोलली. मला काही गिफ्ट पण नको होतं. मला फक्त त्या दोघांना राखी बांधायची. मला सक्का भाऊ नाहीये, पण मी मामाच्या पोरांनाच राखी बांधणार. तरी मामी अशी कशी बोलली. मला माझ्या शाळेतल्या मैत्रिणी पण चिडवतात, हिला भाऊ नाही, हिचं प्रोटेक्शन करायला कोण नाही, आमचे भाऊ आमच्यासाठी फायटिंग करणार. मग मला भाऊ नाही, मग ते हसतात माझ्यावर, मला खूप चिडवतात. मग मला वाईट वाटतं. तरी मी त्यांना सांगते माझ्या मामाची पोरं आहेत मला. तरी मला काय नको होतं गिफ्ट. मला फक्त भाऊ पाहिजे होता. साऊ रडू नकोस. रक्षाबंधन काही फक्त बहीण भावांसाठीच मर्यादित सण आहे का? तुला माहितीये का, पुराण काळामध्ये एक आख्यायिका होती. देव आणि दानव यांच्यामध्ये जेव्हा महायुद्ध चालू होतं तेव्हा देव इंद्रांनी आपल्या गुरूंना प्रश्न केला की देवा, आम्ही तर आता याच्यामध्ये हतबल चालू आहे, आम्ही आता हे युद्ध हरत चाललो आहे, तर यावर सोल्युशन काय? तेव्हा इंद्रदेवांच्या गुरूंनी त्यांना सोल्युशन दिलं की त्यांना त्यांच्या पत्नीकडून रेशीम धागा त्यांच्या मनगटावर बांधायला सांगितला आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या युद्ध विजय मिळवण्यासाठीची प्रार्थना करायला सांगितली. तेव्हा देव इंद्र हे युद्ध जिंकले. तेव्हापासून खरं तर जे जे महायुद्धाला जाणार आहे तेव्हा आपल्याकडे ते संस्कार पडले गेले की महायुद्धाला जाणाऱ्या व्यक्तीसाठी त्याच्या मनगटावर प्रत्येक जण धागा बांधू लागले आणि ते त्यांच्या युद्धामध्ये त्यांच्या शुभ कार्यासाठी सुरुवात करू लागले आणि ते शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याची प्रथा चालू झाली. अजून एक आख्यायिका म्हणजे जेव्हा श्रीकृष्णाला त्यांच्या मनगटावर लागलं होतं आणि त्यांचं ते रक्त थांबवण्यासाठी द्रौपदीने त्यांच्या साडीचा पदर फाडला आणि ते रक्त थांबवण्यासाठी त्यांनी त्यांचा पदराचा तो तुकडा त्यांच्या मनगटावर बांधला गेला. आणि तेव्हा श्रीकृष्णाने द्रौपदीला वचन दिलं की त्यांच्या वाईट काळामध्ये, त्यांच्या संकटाच्या वेळेस हे श्रीकृष्ण बाप्पा द्रौपदीच्या मदतीला धावून जातील. तेव्हापासून खरं तर ही प्रथा चालू झाली. म्हणजे फक्त भाऊच बहिणीचं रक्षण करतो का इथे? तर नाही. आपले वडील, आपले मित्रमैत्रिणी, आपला जो आजूबाजूचा आपला परिवार आहे तो सुद्धा आपल्या संकटकाळी आपल्यासाठी धावून येतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजकाल आपल्यामध्ये असलेला आत्मविश्वास जो आहे तो खरं तर आपल्या संकटकाळी धावून येतो. म्हणजे फक्त आता भाऊ भावासाठी बहीण राखी बांधते का? तर नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे तुला भाऊ नसला म्हणून काय झालं, तू आपल्या देवबाप्पाला राखी बांधू शकते आणि तू तुझ्या स्वतःसाठी लढू शकते. त्यामुळे तुझा आत्मविश्वास जागा कर आणि खऱ्या रक्षाबंधनाला हे तुझ्यापासूनच सुरुवात तू करू शकते. त्यामुळे आता रडायचं नाही, घाबरायचं नाही आणि कुणी आपलं हसतंय, आपली थट्टा मस्करी करतंय त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि दुर्लक्षण हा कानमंत्र घेऊन स्वतःचा आत्मविश्वास जागृत करायचा. चल मग स्वतःचा आत्मविश्वास जागृत करून या रक्षाबंधनापासून स्वतःलाच एक वचनबद्ध करूयात.